श्रावण महिना सुरू होतोय। श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतो, तर काही जण संपूर्ण महिनाभर उपवास करतो। काही जण खास करून सोमवार पाळतात, तर काही शनिवार पाळतात। पण हा उपवास का पाळतात, याचे आपल्या आरोग्यास काय फायदे होतात, या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। उपवासाची चुकीची पद्धत सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया। लहानपणापासून आपल्या डोक्यात हे फिक्स झालेलं असतं की श्रावण महिना आला की सोमवार, गुरुवार किंवा शनिवार या दिवशी उपवास करायचा, म्हणजे इतर वेळी आपण जे पोळी भाजी, वरण भात वगैरे खातो असं न खाता साबुदाणा खिचडी, वडे, भगर किंवा उपवासाची आमटी आणि केळीचे वेफर्स किंवा बटाट्याचे वेफर्स हे पदार्थ किंवा फळं खायचे। हे संपूर्णपणे चुकीचं असून यामुळे उपवासाचे शरीराला फायदे होण्याऐवजी तोटे होतात। मग नक्की उपवास कसा करावा ज्याने श्रावण उपवासाचा आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल, जाणून घेऊया। उपवास म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा बघूया। अनेक धर्मांमध्ये उपवासाला खूप महत्त्व असून प्रत्येक जण आपापल्या धर्माच्या मान्यतेनुसार उपवास पाळत असतो। उपवास याचा खरा अर्थ म्हणजे आपल्या पचन संस्थेला आराम देणं। आता आराम म्हणजे एकदमच अगदी चक्कर येईपर्यंत उपाशी पोटी राहणं का, तर नाही। आहार घ्यावा, परंतु हलका आणि योग्य वेळेत घ्यावा। आता श्रावणात आपण का उपवास करायचा, त्याचं कारण धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही मी तुम्हाला सांगतो। श्रावण महिन्यात व्रत करण्याचे धार्मिक तसेच शास्त्रीय फायदे आहेत। भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच श्रावण महिन्यात उपवासही केला जातो। असे केल्याने शिवभक्तीचा आशीर्वाद मिळतो। भगवान शंकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्ताला चांगले आरोग्य लाभते। आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिले तर आपल्याकडे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात जोरदार पाऊस असतो। सूर्याचे अनेक दिवस आपल्याला दर्शन देखील होत नाही। अशाने वातावरण दूषित होते, पालेभाज्यांमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते आणि पावसात अन्नधान्य कमी प्रमाणात पिकते। आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवसात आपली पचन संस्था अगदी मंद असते। म्हणूनच श्रावणात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो। आता जाणून घेऊयात उपवासाचे फायदे आणि योग्य पद्धत। बघायला गेलं तर आपल्याकडे उपवासाच्या पद्धती थोड्या थोड्या अंतरावर बदलत जातात। काही लोक उपवासाच्या दिवशी जिरे खाणं टाळतात, तर काही कोथिंबीर। बरं असो, पण आयुर्वेदात खरं तर उपवासाच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत। एक म्हणजे निराहार उपवास, ज्याचा अर्थ संपूर्ण दिवस काही न खाणे। पण प्रत्येकाला हा उपवास करणं जमत नाही, अशा वेळेस मग लिंबू सरबत किंवा ताक पिऊन हा उपवास पूर्ण केला जातो। आता दुसरी पद्धत म्हणजे फलाहार उपवास, ज्यामध्ये संपूर्ण दिवस फळ खाऊन उपवास केला जातो। खऱ्या अर्थाने या दोन्ही पद्धती शरीरासाठी खूप लाभदायक आहेत। या पद्धतीने जर तुम्ही उपवास केला तर तुम्हाला मनशांती लाभेल आणि आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे। आता या दोन पद्धती सोडून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनुसार उपवास करत असतो। काही जण दूध उपवास म्हणजे त्या संपूर्ण दिवशी फक्त दूध पिऊन उपवास करतात। काही जण फक्त पेय म्हणजे फळांचा ज्यूस पिऊन उपवास करतात। तुम्हाला यापेक्षा अजून विश्लेषित करून उपवासाची पद्धत समजावून सांगायची असेल तर ती म्हणजे योग्य वेळेत आणि गरज असेल तितकाच आहार तुम्ही घ्यायचा। यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूर्यप्रहरनुसार भोजन करणे। म्हणजे सकाळी 6ला पहिले भोजन ते संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण पूर्ण केलं पाहिजे आणि तेही हलकं अन्न तुम्ही या दिवसामध्ये घेतलं पाहिजे। तरच खऱ्या अर्थाने तुम्ही अगदी योग्य उपवास करताय हे समजून जा। आता 7च्या आत का खाऊन घ्यायचं, तर सूर्य मावळल्यानंतर आपल्या शरीरातील पचनक्रिया मंदावते। म्हणजे आपण 7 वाजल्यानंतर जर काही खाल्लं तर ते पचायला खूप वेळ लागतो, कधी कधी ते पचत सुद्धा नाही, ते पोटात सडतं, परिणामी रोगराई लागते। म्हणूनच फक्त श्रावणामध्येच नाही तर रोजच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही जर सूर्यास्तानंतर जेवण किंवा काही खाणं टाळलं तर त्याचा तुमच्या शरीराला फायदाच होतो। आता श्रावणात उपवास करण्याचे फायदे काय आहेत हे सविस्तर बघूयात। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा श्रावणातल्या उपवासाचा फायदा म्हणजे आपल्या पचन संस्थेला, पोटाला विश्रांती मिळते। कसं आहे ना, उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे जात असताना होणाऱ्या ऋतुबदलांमुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि जर तुम्ही या ऋतुबदल दरम्यान उपवास केला तर आपल्या पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात, शरीराला आराम मिळतो। दुसरं आणि अजून एक महत्त्वाचं कारण आहे, वजन कमी होतं। उपवास केल्याने आपलं वजन जे आहे ते नियंत्रित राहायला मदत होते। नंबर 3, पचन संस्थेला आराम मिळतो। लक्षात घ्या, तुम्ही जर उपवासासाठी हलका आहार निवडला तर तो पचायला खूप वेळ लागत नाही। थोडक्यात पचन क्रिया खूप पटकन होते आणि शरीराला जास्त त्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागत नाही। शरीर डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते। इतर वेळी आपण जे वारंवार फास्ट फूड, भरपूर कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिऊन आपल्या शरीराची खूप वाट लावतो, पण ठराविक दिवसात उपवास करून शरीर आतून स्वच्छ व्हायला मदत होते, डिटॉक्स व्हायला मदत होते। लक्षात घ्या, शरीराला सुद्धा फॉर्मॅट आणि रिसेटची गरज असते, ज्यातून तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तातील साखर कमी होते, कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो। जसं एखाद्या मोबाईलमध्ये तुम्हाला खूप फोटो गाणी भरल्यानंतर तुमचा मोबाईल हँग होतो, तो नंतर रिसेट केला की एकदम नवीन सारखा होतो, तसंच आपल्या बॉडीचं आहे आणि हिला सुद्धा सर्व्हिसिंगची, रिसेटची गरज आहे।
थोडक्यात उपवासाची गरज आहे. मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो. मन, मेंदू आणि शरीर निरोगी असेल तर यासारखी कोणतीच चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये. शरीर चपळ होतं, एनर्जेटिक राहतं आणि तितकंच हलकं वाटतं. आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्या या माहितीमध्ये उपवासाची चांगली बाजू सांगितलेली आहे. पण जसं चांगली बाजू असते तिथे वाईट बाजू देखील असते, तोटे देखील असतात. म्हणजे या उपवासाचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया आणि कोणी उपवास करू नये हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. खरं तर अधूनमधून उपवास शरीरासाठी खूप चांगला असतो, ही अगदी खरी गोष्ट आहे. पण जर तुम्ही गरोदर असाल, ब्रेस्ट फिडिंग करत असाल किंवा तुमची मोठी सर्जरी झालेली असेल तर तुम्ही उपवास न करणं हे चांगलं तुमच्यासाठी असेल. तरीही तुम्ही उपवास करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आता बघूयात उपवासाचे तोटे. तुम्ही जर उपवास चुकीच्या पद्धतीने केला म्हणजे अजिबात काही खाल्लंच नाही, काही पिलंच नाही तर डिहायड्रेशन, चक्कर येणं आणि अशक्तपणा जाणवू शकतो. कधी कधी उपवासामुळे पोटात काही नसल्याने चिडचिडपणा होतो आणि जर तुम्ही उपवास भरपूर खाऊन म्हणजेच जड अन्न खाऊन केला तर तुम्हाला ते अन्न पचन करण्यास खूप अवघड होतं. हे तोटे सोडल्यास उपवासाचे फायदेच फायदे आहेत. तर हे होते श्रावणातील उपवासाचे फायदे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेल्थ भारी चॅनल आणि हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.